मोठी संपत्ती कशी निर्माण करायची? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच आणि याचं उत्तर खरं तर गेल्या 200 वर्षांच्या आकडेवारीमध्ये दडलंय. ते उत्तर आहे दीर्घकालीन गुंतवणूक. चला तर मग या विश्लेषणात आपण याच उत्तराचा जरा सखोल शोध घेऊया. तर सुरुवात करूया त्या अगदी मूलभूत प्रश्नापासून ज्यावर सगळं काही अवलंबून आहे. चिरस्थायी संपत्ती खरोखर कशी निर्माण होते? म्हणजे ती फक्त पैसे साठवून होते की त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं? आता हा आकडा बघा, धक्कादायक वाटतोय नाही का? गेल्या 200 वर्षांचा हिशोब केला तर नुसती रोख रक्कम म्हणजे कॅश जवळ बाळगण्याचा महागाई समायोजित वार्षिक परतावा उणे 2% राहिला आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की काहीही न करता आपले पैसे आपण गमावत आहोत. गुंतवणूक केली नाही तर आपल्या पैशांची किंमत हळूहळू पण अगदी निश्चितपणे कमी होत जाते. खरा परतावा म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा तो परतावा आहे जो महागाईला हरवतो. समजा आपला परतावा महागाई दरापेक्षा कमी असेल तर प्रत्यक्षात आपल्या पैशाची खरेदी करण्याची शक्ती कमी होत आहे. आणि म्हणूनच मागच्या स्लाइडवरचा तो उणे 2% आकडा इतका महत्वाचा आहे. ठीक आहे, चला तर मग आता या फायनान्शियल टाईम मशीनमध्ये बसून एक फेरफटका मारूया आणि बघूया की शतकानुशतके कोणत्या मालमत्तेने संपत्ती निर्माण करण्याची ही शर्यत जिंकली आहे. आता ही आकडेवारी बघा. एकदम स्पष्ट दिसतंय की दीर्घकाळात इक्विटी म्हणजेच शेअर्सनी सर्वाधिक म्हणजे जवळपास 5% खरा परतावा दिला आहे. त्या खालोखाल येतो 60-40चा पोर्टफोलिओ आणि मग बॉन्ड्स. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो तळाशी रोख रक्कम, जी संपत्ती वाढवण्याऐवजी हळूहळू कमी करत जाते. पण थांबा, ही दीर्घकालीन सरासरी संपूर्ण कहाणी सांगत नाही. इतिहास कधीच सरळ रेषेत नसतो आणि जर आपण फक्त 21व्या शतकाचा विचार केला ना तर एका जुन्या आणि विश्वासार्ह मालमत्तेने या सगळ्यांनाच मागे टाकलंय. आणि ती मालमत्ता आहे सोनं. हो, बरोबर ऐकलं. वर्ष 2000 पासनं सोन्याने वार्षिक तब्बल 7.45% इतका जबरदस्त खरा परतावा दिला आहे, जो त्या काळात इतर सगळ्या प्रमुख मालमत्तांपेक्षा जास्त आहे. ही एक खरंच खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच विविधीकरणाचं महत्त्व शिकवते. गुंतवणुकीचा परतावा फक्त मालमत्तेवर नाही तर आपण कुठे गुंतवणूक करतोय यावरही अवलंबून असतो. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर स्वीडन आणि अमेरिकेसारख्या स्थिर अर्थव्यवस्थांनी इक्विटीमध्ये सर्वोत्तम परतावा दिला आहे. याउलट ज्या देशांनी आर्थिक अस्थिरता अनुभवली आहे, जसं की इटली किंवा जपान, तिथे बॉन्ड्सची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. यावरून आर्थिक आणि राजकीय स्थिरतेचं महत्त्व अगदी स्पष्ट होतं. पण हे आकडे असे का आहेत? या परताव्यांमागे नक्की कोणती आर्थिक इंजिनं काम करतात? चला आता जरा खोलात जाऊन हे समजून घेऊया. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सगळं काही देशाच्या एकूण आर्थिक वाढीशी म्हणजे नॉमिनल जीडीपीशी जोडलेलं आहे. कंपन्यांचा नफा असो, व्याजदर असोत किंवा मालमत्तेच्या किमती असोत, या सगळ्यांचा पाया जीडीपी वाढ हाच असतो. पण भविष्यातल्या आर्थिक वाढीवर एक मोठं सावट आहे. अभ्यास केलेल्या 56 अर्थव्यवस्थांपैकी तब्बल 32 देशांमध्ये 2050 पर्यंत काम करणाऱ्या वयोगटातील लोकसंख्या कमी होण्याचा अंदाज आहे. आता जरा विचार करा, कमी कामगार म्हणजे कमी उत्पादन आणि पर्यायाने कमी आर्थिक वाढ. याचा थेट परिणाम भविष्यात कंपन्यांच्या नफ्यावर आणि अर्थातच आपल्या गुंतवणुकीच्या परताव्यावर होऊ शकतो. आणि हेच या विश्लेषणातील एक महत्त्वाचं वाक्य आहे. लोकसंख्याशास्त्राचा दबाव जरी असला तरी AI सारखे तांत्रिक बदल किंवा योग्य सरकारी धोरणं हे समीकरण बदलू शकतात. म्हणजे भविष्य पूर्णपणे ठरलेलं नाहीये. ओके, आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. भविष्यातील परताव्याचा अंदाज लावण्यासाठी सगळ्यात शक्तिशाली संकेत कोणता आहे? तर तो संकेत आहे व्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यांकन. सोप्या भाषेत सांगायचं तर मालमत्ता खरेदी करताना ती स्वस्त आहे की महाग? कमी PE रेशो म्हणजे कंपनी तिच्या कमाईच्या तुलनेत स्वस्त आहे आणि जास्त PE म्हणजे ती महाग आहे. आणि हा आलेख बघा, हा या नियमाचा अगदी ठोस पुरावा आहे. ज्या पोर्टफोलिओमध्ये स्वस्त असताना कंपन्या खरेदी केल्या त्याने तब्बल 20.2% वार्षिक परतावा दिलाय आणि याउलट महाग असताना खरेदी केलेल्या कंपन्यांनी फक्त 11.4% परतावा दिला. हा फरक प्रचंड आहे आणि तो आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतो. आपण काय खरेदी करतो यापेक्षा किती किमतीला खरेदी करतो हे जास्त महत्त्वाचं असू शकतं. आणि हा नियम फक्त इक्विटीपुरता मर्यादित नाहीये. बॉन्ड्सच्या बाबतीतही जेव्हा सुरुवातीचं यील्ड किंवा व्याजदर जास्त असतात तेव्हा भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मालमत्ता कोणतीही असो, खरेदीची किंमत नेहमीच महत्त्वाची असते. तर मग ह्या सगळ्या ऐतिहासिक माहितीच्या आधारे
कोणत्याही दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी काही अगदी स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य नियम तयार करता येतात का? नक्कीच येतात. तर गुंतवणुकीचे हे 3 आधारस्तंभ आहेत. पहिला, वेळेला तुमची ढाल बनवा. आपण पाहिलंच की 25 वर्षात इक्विटीमध्ये तोटा होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. दुसरा, मूल्यांकन हे तुमचे दिशादर्शक आहे. लक्षात आहे तो 20% परतावा, तो स्वस्त खरेदीचा परिणाम होता. आणि तिसरा, टिकून राहण्यासाठी विविधता आणा, म्हणजे एकाच ठिकाणी सर्व पैसे न गुंतवता धोका कमी करा. आणि शेवटी धोक्याची व्याख्या बदलणं गरजेचं आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी खरा धोका बाजारातला तात्पुरता चढ-उतार नाही, तर महागाईमुळे आपल्या पैशाची किंमत कमी होणं हा आहे. आपलं ध्येय हे खरेदी करण्याची शक्ती वाढवणं असायला हवं. इतिहास आपल्याला मार्ग नक्कीच दाखवतो, पण तो भविष्याची हमी देत नाही. तंत्रज्ञान, जागतिक समीकरणं आणि आर्थिक धोरणं सतत बदलत आहेत. त्यामुळे एक प्रश्न उरतोच की इतिहासाचे हे नियम भविष्यातही तितकेच लागू होतील का? की पुढचं शतक गुंतवणुकीची काहीतरी नवीनच समीकरणं मांडेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?